तुझं नाव काय बाळा? नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली मिळवतो थेट तज्ज्ञ डॉक्टरांकडून. आयुष्य एकदाच मिळतं, ते एक दिवस इतिहास जमा होणार आहे. मात्र जे समाजासाठी आपण करतो ते शाश्वत चिरकाल राहील असं मी नाही बरं का. डॉक्टर नंदिता पालशेतकर म्हणतात, समाजासाठी अतिशय आत्मविश्वासानं आणि समर्पणाच्या भावनेनं त्या कार्य करतात. आपल्या यशस्वी घोडदौडीत त्या नवनवीन आदर्श निर्माण करतायत. त्यांच्या कामाचा धडाका, कामाचा वेग अफाट आहे. हजारो वंध्यत्वाशी झुंज देणाऱ्या जोडप्यांसाठी त्या अगदी आशेचा किरण ठरलेल्या आहेत. त्या या क्षेत्रात विशेषज्ञ आहेत. 12 ब्लूम IVF केंद्रांच्या त्या संचालिका आहेत. मागील 31 वर्षांहून अधिक काळ त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. लीलावती रुग्णालय मुंबईचं जे आहे, फोर्टिज रुग्णालय दिल्लीचं, गुडगाव येथील, तसंच बँगलोरचं मोहाली, DY पाटील रुग्णालय जे नवी मुंबई इथे आहे, तसंच साकरा रुग्णालय जे बँगलोर इथे आहे, अशा वेगवेगळ्या रुग्णालयांमधून त्या रुग्णसेवा देतात. त्यांचा प्रामाणिकपणा आणि अतुलनीय धाडस यामुळे त्या अनेक गोष्टी प्रथमच सुरू करण्याचं ध्येय स्वतःकडे आहे. त्यांच्याकडे श्रेय त्यांना जातं, जसं की असिस्टेड लेझर हॅचिंग, IMSI, एम्ब्रियोस्कोप, एग बँकिंग इत्यादी. GMC मुंबईच्या त्या माजी विद्यार्थिनी आहेत आणि त्यांचं पुढील शिक्षण हे बेल्जियममधून झालं. एक उत्कृष्ट गुरु सुद्धा आहेत त्या. अनेक उद्योन्मुख तरुण व्यावसायिकांसाठी त्या रोल मॉडेल ठरलेल्या आहेत. त्यांनी 700हून अधिक भाषणं दिलेली आहेत. 100हून अधिक चॅप्टर्स त्यांनी लिहिलेले आहे. विविध पेपर्समध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. 13 पुस्तकं त्यांनी संपादित केलेलं आहेत. तसंच 33हून अधिक व्याख्यानं त्यांनी दिलेली आहेत. महिला आरोग्य क्षेत्रातील अनन्यसाधारण कार्यासाठी आजवर त्यांना विविध अशा पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे. आणि आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत वंध्यत्व म्हणजे काय आणि त्यावर अत्याधुनिक असे उपचार कोणकोणते आहेत. बरं, आज आपण फक्त स्त्रियांच्या वंध्यत्वाविषयी बोलणार नाही आहोत, तर पुरुषांमधील वंध्यत्वाविषयी देखील त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळवणार आहोत. या सगळ्याच्या आधी मॅडम मला हे जाणून घ्यायचं आहे की मुळात वंध्यत्व म्हणजे काय आहे, आणि सुरुवातीला या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. थँक्यू व्हेरी मच. मला वाटतं फार महत्त्वाची गोष्ट आहे वंध्यत्व म्हणजे काय. WHO आता एक हे रिसर्च पेपर आउट झाला 2 वर्षापूर्वी की 1 in 6 कपल इज इनफर्टाईल. वंध्यत्वाशी म्हणजे 15 ते 17% इन्सिडेन्स आहे वंध्यत्वाचा. त्यामुळे ऍक्च्युली जगात हे आता एक पब्लिक हेल्थ कन्सर्न झालंय आणि सगळ्या गव्हर्नमेंट्स त्याच्याकडे बघतायत. तर वंध्यत्व म्हणजे काय, कसं केलं जातं. जर त्या मुलीचं वय 35च्या आत असलं आणि वर्षभर ती ट्राय करत असली आणि तिला मूल झालं नाही, तर त्याला वंध्यत्व बोलतात. आणि थोडंसं बदललंय, जर 35च्या वर वय असलं तर जर 6 महिन्यात तुम्हाला बाळ झालं नाही तर प्लीज येऊन टेस्टिंग करावं. कारण काय होतं, 35 वयानंतर ते फर्टिलिटी रेट्स एकदम ड्रॉप होतात आणि त्यामुळे डिफिकल्टी जाते. आणि ऑफकोर्स 40च्या नंतर तर मला तरी वाटतं की ज्या कपल्स 40 नंतर लग्न करतात त्यांनी स्वतःला टेस्ट करून घ्यावं की आपल्यात काही दोष नाही आहे. आय थिंक फार महत्त्वाचं आहे. कारण हे डेफिनेशन जे आहे, प्रत्येक अमेरिकन सोसायटी, युरोपियन सोसायटी, WHO आणि आमची इंडियन सोसायटीनी पण सांगितलेलं आहे की एज इज व्हेरी इम्पॉर्टंट. 35च्या आत डेफिनेटली वर्षभर तुम्ही प्रयत्न करू शकता. अगदी. आणि खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडला. जितक्या लवकर तुम्ही डॉक्टरांकडे याल तितक्या लवकर चांगला रिझल्ट तुम्हाला मिळू शकेल. बरं, अनेकदा ना महिलांच्या वंध्यत्वाविषयी बोललं जातं किंवा ट्रीटमेंट सुद्धा घ्यायची असेल तर आधी महिलेवर ट्रीटमेंट सुरू केली जाते. म्हणून आम्हाला हे सांगा त्यामुळे की आपल्या भारतात महिलांचा वंध्यत्वाचा आकडा किती आहे, टक्केवारी किती आहे, आणि पुरुषांची वंध्यत्वाची टक्केवारी किती आहे? आय थिंक फर्स्ट ऑफ ऑल आय एम व्हेरी हॅपी की लोक पुरुषांच्या वंध्यत्वाबद्दल बोलतायत. नाही तर पूर्वी हे ऍक्सेप्टच झालं. मी 35 वर्षापासून हे काम करते. तर जेव्हा सुरुवातीला चालू केलं तेव्हा फक्त ती मुलगी एकटी यायची तिच्या सासू बरोबर, आई बरोबर वगैरे. आता बराच फरक जाणवलेला आहे. दोघे हजबंड अँड वाईफ दोघेही येतात. पण हल्ली माझ्याकडे बरेचसे नवरे सुद्धा येतात एकटे. प्रगती. तर पण येस, जर तू असं बघितलं 100 पेशंट जर माझ्याकडे असले तर 30 बायकांमध्ये फक्त पुरुषाचं वंध्यत्व आहे. 30% बायकांमध्ये फक्त त्यांच्यामुळे मुलीच्या प्रॉब्लेममुळे वंध्यत्व आहे. आणि 30% मध्ये
थोडं पुरुषात थोडं स्त्रीमध्ये म्हणजे कॉमन वंध्यत्व असतं की दोन्ही प्रॉब्लेम्समुळे वंध्यत्व आलेलं आहे. आणि ॲक्च्युली 10% आम्ही सगळे रिपोर्ट्स करतो, सगळ्या टेस्ट करतो आणि काही खराब नाही सापडत आम्हाला. अनएक्सप्लेन आम्ही त्याला म्हणतो, म्हणजे त्याचं काही आम्हाला कारणच मिळत नाही. आणि ॲक्च्युली त्या पेशंट्समध्ये आय थिंक इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की ही पेशंट्स सगळीकडे फिरत जातात. 4 डॉक्टर त्यांना सांगतात काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही ट्राय करा. अरे ट्राय करा, पण रिमेंबर की तुमचं वंध्यत्वाचं कारण म्हणजे वंध्यत्वाचं डेफिनेशन काय आहे. 1 वर्ष तुम्ही ट्राय केलं नाही झालं तर प्लीज पुढची ट्रीटमेंट घ्या. जरी काही कारण नाही मिळालं तरी ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत. त्यामुळे त्याचं त्याला ॲक्सेस करणं किंवा त्याची उपलब्धी घेणं फार महत्त्वाचं आहे. पण म्हणून ज्यावेळी कारणच कळत नाही, आता वंध्यत्व हा काही आजार नाहीये, पण आपण एखाद्या जर आजाराविषयी बोललो, त्या आजाराचा आपल्याला जर रूट कॉजेस कळलेला नाहीये तर त्याच्यावर उपचार काय केले जातात, तसंच वंध्यत्वावर काय उपचार केले जातात? ओके, गुड क्वेश्चन. काय आहे ना, एक लक्षात ठेव, वंध्यत्व आजार आहे. इट्स अ डिझीज. ओके, इन्फर्टिलिटी इज अ डिझीज. पण डिझीज असला तरी म्हणजे डायबिटीज कसं असलं तर काय प्रॉब्लेम नाही, पण सोशल स्टिग्मा त्याला चिकार आहे की मला मूल होत नाही, वांझे ती बाई, त्यामुळे तर ते लपवलं जातं. पण लक्षात ठेव, कारण मिळत नाही म्हणजे की टेक्नॉलॉजी एवढी वाढलेलीच नाही की आम्ही ते कारण शोधू शकतो. कधी कधी स्त्रीबीज जे आहे ते फार कडक असतं, त्याच्यात तो शुक्राणू घुसूच नाही शकत, किंवा त्या शुक्राणूमध्ये एनर्जीच नसते ते पार पडायला की आतमध्ये जाऊन त्या अंड्याच्या आत जाऊन ते करावं लागतं. ती एनर्जीच नाही त्याच्यात. त्यामुळे असे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत जे आपल्याकडे टेस्ट नाही आहेत. त्यामुळे आम्ही काय करतो की ट्रीटमेंट काय देतो या पेशंट्सना की बायपास करतो, टेस्ट ट्यूब बेबी करतो, IUI करतो. सो पहिली ट्रीटमेंट जे सिम्पल ट्रीटमेंट IUI म्हणजे आम्ही औषधं गोळ्या देतो आणि त्याचे स्पर्म्स कलेक्ट करून तिच्या पिशवीच्या आत सोडतो, तेव्हा तिचं स्त्रीबीज रप्चर झालेलं असतं. रिमेंबर, स्त्रीबीज फक्त 24 तास जगतं. त्यामुळे ते टायमिंग फार इम्पॉर्टंट आहे. तर आम्ही टायमिंग करतो. दॅट इज द फर्स्ट ट्रीटमेंट. सेकंड ट्रीटमेंट इज टेस्ट ट्यूब बेबी, म्हणजे स्त्रीबीज घेतो, स्पर्म्स टाकतो, किंवा स्त्रीबीज घेतो आणि इंजेक्ट करतो एक स्पर्म, दॅट इज ICSI. ह्या वेगवेगळ्या IVFच्या टेक्नॉलॉजीज जे आल्यात त्या वापरतो. आणि आजकाल तर बऱ्याचशा पेशंट्समध्ये इम्युनॉलॉजिकल वेगवेगळे कॉजेस मिळतात. त्यामुळे पण ऑफकोर्स त्या टेस्ट फार क्वचित प्रॉब्लेम असतो त्या पेशंटचा. त्यामुळे मी आता 35 वर्ष काम करते, त्यामुळे माझ्याकडे सगळे फेलियर पेशंट्स येतात. तर फेलियर पेशंट्समध्ये आम्हाला हे आढळून येतं की बाबा ह्यांना हा इम्युनॉलॉजिकल प्रॉब्लेम आहे, ह्यांना इन्फेक्शनचा प्रॉब्लेम आहे, ह्यांना युट्रस रिजेक्ट करत आहे. सो ह्या सगळ्या टेस्ट आल्यात, पण त्या महाग आहेत आणि त्या सगळ्यांमध्ये नाही करता येत. जेनेटिक्सचे इतकं प्रोग्रेस झालंय, पण म्हणजे अजून ते एव्हिडन्स बेस म्हणतो ना, म्हणजे भरपूर पेशंट्सला करून मग ते आमच्या प्रॅक्टिसमध्ये येतात, तसं झालेलं नाहीये. त्यामुळे नवीन आधुनिक ज्या टेस्ट येतात त्या काही पेशंट्सवर आम्ही करतो, पण वी कॅन 100% से की दॅट इज द रिझन, कारण डेटा अजून जनरेट होत आहे. अच्छा, बरं, IVF विषयी आज अनेकदा बोललं जातं. माझ्यामध्ये ICSI पण एक ट्रीटमेंट असते. या 2 ट्रीटमेंट बाबत सांगा मॅडम, आणि याच्यामध्ये नेमका फरक काय हे सुद्धा सांगा आपल्या प्रेक्षकांना. ओके, व्हेरी सिम्पल. दोन्ही टेस्ट ट्यूब बेबीचे प्रकार आहेत. अच्छा, ओके. एक म्हणजे एक स्त्रीबीज ठेवतो आणि त्याच्यावर आम्ही 1,00,000 स्पर्म्स. हे IVF आहे का? हे IVF आहे. म्हणजे जे बाळाच्या आत स्पर्म घुसतो अंड्याच्या आत आणि बाळ तयार करतो, ते नॅचरली होतं, पण डिशमध्ये, शरीरात नाही, शरीराबाहेर. ओके, डिशमध्ये होतो. आणि ICSI म्हणजे एक मशीन आम्ही वापरतो. ICSI म्हणतात का त्याला? मायक्रो मॅन्युप्युलेटर. ICSI इज इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन, पण ते सोड आता. मायक्रो मॅन्युप्युलेटर असतं मशीन. तो मशीन अंड पकडतो असा, दुसरा हे येतो, नील येते आणि ते इंजेक्ट करावं लागतं. ते आता आमच्याकडे एम्ब्रिओलॉजिस्ट म्हणून स्पेशलिस्ट असतात, ते करतात. पण आता आम्ही लेटेस्ट टेक्नॉलॉजी रोबोटिक्स लॉन्च करणार आहोत. अच्छा,
अच्छा, आणि IUI म्हणजे काय असतं जरा सविस्तरपणे सांगा. हा, IUI म्हणजे ओके, मी फास्ट बोलते ना, मला वाटलं टाइम आहे, पण मी स्लोली बोलते. IUI म्हणजे आम्ही टाइम करतो. जेव्हा ते स्त्रीबीज ओव्हरीमधनं रप्चर होतं, तेव्हा आम्ही स्पर्म्स घेऊन ते पिशवीच्या आत सोडतो. म्हणजे स्पर्म्स आणि एग्सचं मिलन होणार ते फेलोपियन ट्यूबमध्ये होतं, आणि तिथे मिलन झाल्यावर ते बाळ ॲक्च्युली येऊन पिशवीत वाढतं 9 महिने. तर हे सगळं नॅचरलला जरा असिस्ट करतो. आणि टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे पूर्ण शरीराच्या बाहेर काम केलं जातं. अंडी बाहेर काढली जातात शरीरातून, स्पर्म्स घेतले जातात, ते बाळ तयार केलं जातं शरीराच्या बाहेर, आणि मग ते बाळ घेऊन आम्ही तुमच्या पिशवीत सोडतो. त्याला IVF म्हणतात. तर IVF म्हणजे साधं स्वतः सगळं नॅचरली होतं बाहेर पण शरीराच्या, आणि ICSI म्हणजे मशीन घेऊन आम्ही इंजेक्ट करतो तो स्पर्म, आणि उपयोगी पडतं ICSI फॉर पुरुषांच्या वंध्यत्वासाठी. पुरुषाच्या वंध्यत्वासाठी हा एक म्हणजे एकदम गुड ट्रीटमेंट झाला, कारण ह्याच्या आधी फक्त डोनर वापरू शकत होतो. आता माझ्याकडे पेशंट्स आहेत ज्यांचे 0 स्पर्म्स आहेत. त्याला आम्ही ॲझोस्पर्मिया म्हणतो. त्याच्याकडे अजिबात स्पर्म्स नसतात. त्याला आम्ही ICSIनी बाळ देऊ शकतो. ते आपण डिस्कस करूया. अच्छा, बरं, या तीनही आपण उपचार पद्धतींविषयी सांगितलेलं आहे. त्यांचा सक्सेस रेट किती आहे? ओके, मी जेव्हा चालू केलं तेव्हा 10% होता 35 वर्षापूर्वी. आता आज तो 50 ते 60% गेलेला आहे. पण कसा, लक्षात ठेवा की एज, जसं मी सारखं बोलते, मुलीचं एज फार महत्वाचं आहे. जर ती यंग असली तर इट्स मच बेटर. मग तिचं ओव्हेरियन रिझर्व आजकाल आम्हाला आढळून येतं आहे की इम्युनिटी, एंडोक्राईन डिसऑर्डर्स, पोल्युशन वगैरेमुळे इंडियन मुली लवकर एजिंग होत आहे. म्हणजे जर ती मुलीचं वय असेल 30 तर तिची ओव्हरी 40 वर्षाची असते. ती आम्हाला एका टेस्टवरनं कळते, त्याला म्हणतात AMH. तर ब्लड टेस्ट असे कधीही करू शकतो आपण, आणि त्याच्यावरनं आम्हाला कळतं ओव्हरीचं एज किती आहे. आणि ते फार महत्त्वाचं आहे, कारण 30 वर्षाची मुलीची जर ओव्हरी 40 वर्षाची असली तर तिला आम्हाला फटाफट मूल दिलं पाहिजे. सो ट्रीटमेंटचा लाईफ स्पॅन कळतो. आणि हल्ली जर तुम्ही टेस्ट ट्यूब बेबी केलं तर चेंज ऑफ कॉन्सेप्ट झालेला आहे. म्हणजे तुमचं पूर्ण फॅमिली प्लॅनिंग ठरवलं पाहिजे. तुला एकच मूल पाहिजे तर बरं, माझ्याकडे 7 ते 8 बाळं फ्रोझन आहेत, मी देऊ शकते. पण तुला जर 2 मुलं पाहिजे असली तर मला 10 ते 12 मुलं पाहिजेत. तर ते सगळं आम्ही पहिल्या IVF मध्येच प्लॅन करतो. सो फार महत्त्वाचं आहे पेशंट बरोबर बसून बोलावं की तुमचं रिप्रोडक्टिव्ह प्लॅनिंग काय, फॅमिली प्लॅनिंग काय, 1 मूल पाहिजे, 2 मुलं पाहिजे, त्याप्रमाणे मग ते IVFचं पूलिंग करू शकतो किंवा आम्ही बाळं तयार करू शकतो. अच्छा, बरं, हे IVF ट्रीटमेंटसाठी रुग्णांना रुग्णालयात किती दिवस राहावं लागतं किंवा कशी ही सगळी प्रोसेस होते? OPD प्रोसेस आहे. अच्छा, अजिबात राहावं नाही लागत. अनलेस तुमच्याकडे एंडोमेट्रिओसिस असलं तर आम्ही 1 दिवस ठेवतो, किंवा काय मेडिकल प्रॉब्लेम्स असला, कार्डियॅक प्रॉब्लेम किंवा अदर प्रॉब्लेम्स, जनरली इट इज अ OPD प्रोसेस. म्हणजे तुम्ही येता सकाळी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता, प्रोसेस 25 ते 30 मिनिटाची असते, आणि त्याच्यानंतर 2-3 तासांनी घरी जाऊ शकता. ॲनेस्थीसिया देतो, त्यामुळे जेव्हा ॲनेस्थीसिया वेअर ऑफ होतो तेव्हाच घरी जाऊ शकता. जेव्हा आम्ही बाळ सोडतो तेव्हा ॲनेस्थीसिया नाही दिला जात. इनफॅक्ट आज सकाळीच माझ्या OPDत विचारलं की ETच्या वेळेस मला काय करावं लागणार. तुम्हाला यावं लागणार, आम्ही तुम्हाला टेबलावर ठेवणार, मला प्रोसेस करायला हार्डली 20 सेकंड ते 1 मिनटं जास्त लागतो. त्याच्यानंतर 15-20 मिनटं आम्ही टेबलावर ठेवतो आणि मग तुम्ही घरी जाता. सो इट्स अ टोटली OPD प्रोसिजर, पेशंट फ्रेंडली झालंय. आणि आता तुला माहिती आहे IVF म्हणजे फार इंजेक्शन्स वाटायचे ना, तर नवीन सिस्टम्स येत आहेत, इंजेक्शन फ्री. अच्छा, इट्स अ न्यू डिलिव्हरी सिस्टम, नीडल फ्री इंजेक्शन सिस्टम. तर त्याची आम्ही वाट बघतोय, आणि आय एम शुअर लाईफ विल बिकम मच इझियर. मग औषधं येत आहेत जे एक घेतलं की मग 5-6 दिवसानंतर दुसरं इंजेक्शन. अच्छा, सो ऑल दीज चेंजेस आर कमिंग टू मेक इट मोर पेशंट फ्रेंडली. जसं आम्ही म्हणतो की स्त्रीला कमी त्रास व्हावा, कमी वेदना व्हाव्या. जे ब्लूम IVF असतं त्यामध्ये काय काय तंत्रज्ञान आलंय आता? ओ माय गॉश, माझी
IVF लॅब म्हणजे एक स्पेसशिप आहे. तुम्ही काय त्याला म्हणतात, स्पेसशिपला काय म्हणतात मराठीत? अंतराळयान. तुम्ही जाल म्हणजे तसं. कारण हे इक्सी नवीन टेक्नॉलॉजीज जे आता आहेत त्या एम्ब्रिओस्कोप, म्हणजे तुझ्या फोनमध्ये टाइम लॅप्स आहे ना, आमच्या इन्क्युबेटरमध्ये टाइम लॅप्स आहे. बापरे. म्हणजे तो दर 15 मिनिटं फोटो काढत असतो. ते बाळ कसं प्रोग्रेस होतं फ्रॉम 0 to 5 days त्याचा फोटो काढतो आणि ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजे हा सगळा डेटा स्वीडनमध्ये जातो सर्व्हरमध्ये, आणि ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी ते बघतात ते एम्ब्रिओज आणि सांगतात, स्कोरिंग देतात, किड स्कोर म्हणतात त्याला, आणि ह्या स्कोरचा आहे तो त्या, मग सगळ्यात बेस्ट स्कोरचा आम्ही टाकू शकतो. दॅट इज एम्ब्रिओस्कोप. सेकंड इज पुरुषाच्या वंध्यत्वासाठी नवीन टेक्नॉलॉजीज आल्यात. IMSI जे 7,000 वेळा एक्सपॅन्ड करतं. आम्हाला ॲक्च्युली ते डोकं, त्याची शेपटी सगळं व्यवस्थित मेजर करता येतं. ती IMSI मायक्रोफ्लुइडिक्स एक वेगळ्या प्रकारचं प्रोसेस आहे ज्यांनी आम्ही बेस्ट स्पर्म्स काढतो, ज्याच्यात DNA डॅमेज कमी आहे, म्हणजे जेनेटिक डॅमेज कमी आहे. ते सगळे ह्या टेक्नॉलॉजीनी काढतो. माझ्याकडे एक टेक्नॉलॉजी आहे स्पर्म VD. तुला माहिती आहे डोळ्यांनी पण दिसत नाही स्पर्म्स. ओके, 10 मायक्रॉन्स, म्हणजे विचार करू नको. ते आम्ही 10 स्पर्म्स 20 स्पर्म्स. परवा माझ्याकडे पेशंट एक कोल्हापूरहून आलेली, तिच्याकडे 0 स्पर्म्स तिचा डायग्नोसिस होता आणि 2दा बायोप्सी केलेली आहे. आणि आज मी तिला म्हणलं तू ये माझ्याकडे, आणि आम्ही हे केलं, चेक केलं तिचे स्पर्म्स. मला स्पर्म्स मिळाले, 20 स्पर्म्स मिळाले त्या सॅम्पलमध्ये. ते आम्ही स्पर्म VDनी फ्रीज केले. सो ही जी टेक्नॉलॉजी आहे दॅट इज अमेझिंग. अँड आता आम्ही विट्रिफिकेशनची म्हणजे ऑटोमॅटिक विट्रिफिकेशन, म्हणजे नुसतं मशीनमध्ये टाकायचं, रोबोट सगळं करतो. वा. आता हे सगळं तंत्रज्ञान ऐकून आपले सगळे प्रेक्षक बोलले असतील ओ माय गॉड, कारण इतकी प्रगती झालेली आहे. वा, ॲब्सोल्युटली. बरं डॉक्टर, हे अझोस्पर्मिया म्हणजे काय असतं? अझोस्पर्मिया म्हणजे पुरुषाचं वंध्यत्व. आपण जेव्हा वीर्याचा तपास करतो तेव्हा 0 स्पर्म्स असतात. तर अझोस्पर्मिया 2 प्रॉब्लेम्समुळे होऊ शकतात. एक म्हणजे ब्लॉक आहे, त्या नलिकेतच ब्लॉक आहे, वास डेफरन्स ज्याला म्हणतो आम्ही, त्याला ब्लॉक असला तर ते स्पर्म्स बनतायत पण ते बाहेर निघत नाहीत. आणि दुसरा म्हणजे तुमची टेस्टीजच काम कमी करते आणि स्पर्म्स बनत नाही. तर जे स्पर्म्स बनतायत त्यांना आम्ही नीडल घालतो आतमध्ये आणि सरळ ते स्पर्म्स काढतो. आणि ॲब्सोल्युटली नॉर्मल प्रेग्नन्सी रेट आहे, म्हणजे 50-60% जसं बाकीच्या पेशंटसारखं आहे. पण ज्यांची टेस्टीज काम करत नाही त्याला आम्ही मायक्रो सर्जिकल टेक्निक वापरतो. म्हणजे एक मायक्रोस्कोप असतो, त्याच्यातनं बघून ज्या म्हणजे टेस्टीजमध्ये अशा छोट्या ट्युब्युल्स असतात, त्या अशा टाईटली पॅक्ड असतात. तर आम्ही त्या टेस्टीजमध्ये जातो आणि त्या ट्युब्युल्सची बायोप्सी करतो. 1 to 2 मिलीमीटर्स फक्त बायोप्सी असते आणि बऱ्याच ठिकाणून काढतो. आणि मग ते माझ्या लॅबॉरेटरीत येतं. लॅबॉरेटरीत आल्यावर मग माझे एम्ब्रिओलॉजिस्ट जवळजवळ 5 ते 8 तास त्याचं ते चेक करत असतात आणि त्याच्यात स्पर्म्स मिळतात का बघतात. म्हणजे आम्ही बघतो, मग परत ते इन्क्युबेट करतो, परत बघतो, असं हे दुसऱ्या दिवशी पण केलं जातं. आणि मग ते जे स्पर्म्स मिळतील ते घेऊन आम्ही इंजेक्ट करतो, ते ॲझोस्पर्मियासाठी. आणि ही टेक्नॉलॉजीने म्हणजे ॲझोस्पर्मियाचे पेशंट्स जास्ती नसतात, पण ज्यांना ते असतं ते पुरुष फार ट्रॉमेटाइज्ड असतात. तर त्यांना हा एक होप दिल्यावर दे आर व्हेरी व्हेरी हॅपी. बरं, तुम्ही जर सारखा एजचा उल्लेख केलात ना, की आजच्या या पोल्युशनच्या जगामध्ये 30 वर्षाच्या मुलीचं गर्भाशय हे 40 वर्षांचं असतं. गर्भाशय नाही, ओव्हरी, अंडकोश हे 40 वर्षांचं असतं असं आपण म्हणालात. पण मग याच्यात एक फ्रीजिंगचा ऑप्शन पण असतो ना? ॲब्सोल्युटली. आय थिंक हा एक मी म्हणते फिमेल एम्पॉवरिंग टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे एका मुलीला तिच्या लाईफवर कंट्रोल मिळतो एग फ्रीजिंगमुळे. काय असतं ना की जेव्हा मुली शिकत असतात वगैरे, आईवडिलांना एकच काळजी असते की लवकर नवरा शोधावा, लवकर लग्न करावं, लवकर बाळ व्हावं, कारण नंतर जसं वय वाढत जातं तसं बाळ होण्याचं पण चान्सेस कमी होतात. तर की दॅट इज वन ॲस्पेक्ट. सेकंड ॲस्पेक्ट इज काही मुली अब्रॉड जातात, शिकत असतात,
त्यांचं 35शी ओलांडून जाते आणि त्यांना म्हणजे त्यांना भीती असते की बाबा मूल होईल की नाही. तर अशा पेशंट्समध्ये आम्ही काय करतो की जेव्हा ती 28, 29, 30, 35, इवन 35 आणि 40मध्ये मी एग फ्रीजिंग केलेलं आहे की त्यांची आम्ही अंडी काढून फ्रीज करतो. म्हणजे मग काय होतं, हीच अंडी आम्ही 40 नंतर पण वापरू शकतो, कधी पण वापरू शकतो. पण बऱ्याचशा एग फ्रीजिंग पेशंट्स स्वतःहून प्रेग्नंट होतात. म्हणजे हे एक इन्शुरन्स स्कीम आहे, बॅकअप आहे. ऑफकोर्स गॅरंटी नसते, पण जनरली आता सक्सेस रेट्स इतके चांगले झाल्यामुळे ते फ्रीजिंग सक्सेसफुल होतं. डायना हेडन तिने फ्रीज केलेत ते माझ्याकडे आणि तिला 3 मुलं झाले. ती 32 वर्षाची होती तेव्हा तिने येऊन अंडी फ्रीज केली आणि 40 नंतर तिला 3 मुलं झाली. मग प्रियांका चोप्रा तुम्हाला माहिती आहे, तिने एग फ्रीजिंग केलेलं आणि तिने बाळ घेतलं. पण शी वॉज, आय थिंक शी वॉज 38-40, मला तिचं वय नाही माहिती. पण अशा सगळ्या एक्झाम्पल्स आहेत आणि ह्या एक्झाम्पल्स इम्पॉर्टंट आहेत. कारण काय होतं, लोकांपर्यंत पोचण्याला, ती टेक्नॉलॉजी पोचायला त्यांची मदत होते. आणि इट्स रिअली अ वंडरफुल टेक्नॉलॉजी. तुम्ही स्त्रीबीज फ्रीज करू शकता आणि नंतर केव्हा पण मूल होऊ शकतं. अच्छा, खूप खूप छान मार्गदर्शन केलंय आज आपण आपल्या सर्व प्रेक्षकांना. जाता जाता एक काय संदेश द्याल, खूप छोटासा? वय, मुलीचं वय हे फार इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला प्रेग्नन्सी पुढे ढकलायची असली तर फ्रीजिंग करा. एग फ्रीजिंग जर तुमचं लग्न झालं नसलं, एम्ब्रिओ फ्रीजिंग जर तुमचं लग्न झालं असलं तर. डोंट मिस द अपॉर्च्युनिटी. खूप छान. खूप खूप आभार या सगळ्या सविस्तर अशा मार्गदर्शनासाठी. धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, हितगुजमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.